महावितरणच्या भोंगड्या कारभाराचा बळी. वखराची दांडी ताराला लागली. शॉक लागून एकुलत्या एक मुलाचा मृत्यू. पुढच्या वर्षी होणार होता वकील. लोणार तालुक्यातील घटना. शेतातील कामे करत असताना खाली लोंबकळलेल्या वीज प्रवाहित तारांचा स्पर्श झाल्याने विजेच्या तीव्र झटक्याने 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. काल 5 जून दुपारी लोणार तालुक्यातील मांडवा शिवारात प्रकाश आत्माराम वाघ यांच्या शेतात ही दुर्घटना घडली. फरहान खान सुभान खान पठाण असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रकाश वाघ यांच्या बैलगाडीत शेतात वखर पाडी करण्यासाठी घरून वखर घेतला. बैलगाडी वाघ यांच्या शेतातील गोठ्याजवळ उभी केली. बैलगाडीतून वखर खाली घेत असताना फरहान यांनी तो वखर खांद्यावर घेतला. दरम्यान वखराची दांडी शेतात लोंबकळलेल्या विजेच्या तारांना स्पर्श झाली. त्यामध्ये विजेच्या तीव्र झटक्याने फरहान खाली कोसळले. प्रकाश वाघ यांनी त्यांच्या चुलत भाऊ सिकंदर खान पठाण यांना बोलावून घेतले. सर्वांनी मिळून फरहान खान यांना जवळच्या दवाखान्यात दाखल केले. मात्र तपासून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. फरहान हा LLBच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. तो आई वडिलांना एकुलता एक होता. महावितरणचा भोंगळा कारभार. महावितरणने मान्सूनपूर्व कामे केली नाही. शेतामधून जाणाऱ्या विजेच्या तारा खाली लोंबकळलेल्या होत्या. याच तारांचा स्पर्श झाल्याने फरहान खान याला शॉक लागला. महावितरणचे वेळीच लक्ष देऊन कामे केली असती तर फरहानचा जीव वाचला असता. दरम्यान या घटनेनंतर महावितरण विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी होत आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.